मंत्री दीपक केसरकरांना महिलांनी जाब विचारलेला आहे। सावंतवाडी मतदारसंघात महिलांनी हा जाब विचारलेला आहे। आंबोलीतील संतप्त महिलांचा दीपक केसरकरांना घेराव बघायला मिळालाय। वनजमिनीवरील अनधिकृत बांधकाम प्रकरणी 18 दिवसांपासून हे उपोषण सुरू आहे। जर याच्यावर गोंधळ स्टे मिळाली तर मात्र अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी विकास गावकर। विकास, मंत्री दीपक केसरकरांना महिलांनी जाब विचारला, आपण दृश्यांमध्ये पाहतोय, काय नेमकं घडलंय? अमित, नक्कीच जर बघितलं तर आंबोली मधील जो वनजमिनीचा प्रश्न आहे तो त्या प्रश्नावरून हा एक घटना घडलेली आहे। या ठिकाणी वनजमिनीमध्ये परप्रांतीय काही लोक आहेत, त्यांनी 23 ज्या इमारती आहेत त्या बांधलेल्या आहेत आणि या स्थानिकांचं म्हणणं आहे की या जमिनीमध्ये, आपल्या जमिनीमध्ये ही घरं बांधण्यात आलेली आहेत किंवा ह्या बिल्डिंग बांधलेल्या आणण्यात आल्या। आपल्याला माहिती असेल की आंबोली हे पर्यटन स्थळ आहे आणि या ठिकाणी पर्यटकांसाठी राहण्यासाठी या परप्रांतीयांनी या अशा पद्धतीच्या मोठ्या मोठ्या इमारती बांधलेल्या आहेत। त्यावरून हा प्रश्न निर्माण झाला की 18 दिवस त्यांचं उपोषण सुरू होतं। आज हे पाहण्यासाठी स्थानिक आमदार आहेत दीपक केसरकर हे त्या ठिकाणी गेलेले होते। त्यावेळी त्या महिलांनी दीपक केसरकर यांना जाब विचारला की तुम्ही आज 18 दिवसांनी कसे काय आलात, अशा पद्धतीचा जाब सुद्धा दीपक केसरकर यांना विचारण्यात आला। तर उद्या सोमवारी ती जी अनधिकृत बांधकाम आहे ती पाडण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। तर ज्यांनी ही बांधलेली आहे त्यांना तातडीने त्या ज्या इमारती आहेत त्या पाडण्यात याव्यात। तसंच त्यांना जो बांधण्यासाठी जे स्टे येण्यात येऊ नये, पुन्हा अशा पद्धतीची सुद्धा मागणी महिला करत होत्या आणि आक्रमक झालेल्या महिला त्या दीपक केसरकर जात असताना त्यांच्या मार्गात येऊन त्यांना अडथळा करत होत्या आणि एकूणच जर बघितलं विकास, एकंदर आंदोलक आक्रमक झाल्याचं बघायला मिळालंय। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीसाठी। तर या सगळ्या संदर्भात दीपक केसरकरांनी यावरती नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। कोणतंही बांधकाम करता येत नाही आणि त्याच्यामुळे अशा परिस्थितीत सुद्धा इथं बांधकाम झालेलं असल्यामुळे ते काढलं जावं अशी ग्रामस्थांची मागणी आहे। याच्यामध्ये असं सुद्धा झालेलं आहे की इथले स्थानिक काही लोक असतात आणि स्थानिक लोकांची सुद्धा घरं बांधलेली असतात आणि त्याच्यामुळे स्थानिकांना कुठल्याही प्रकारे त्रास होऊ न देता हा प्रश्न सोडवला पाहिजे आणि म्हणून वनक्षेत्रामध्ये कुठलंही बांधकाम करता येत नसल्यामुळे याच्यावर कारवाई केली जाईल।